आज आपण आगरी स्पेशल पारंपरिक पदार्थ बघतोय, तो म्हणजे शेवपा आणि गोऱ्या। दिसायला अफलातून दिसतो आणि या मऊ लुसलुशीत शेवपा आणि त्यामध्ये या मस्त चवीच्या गोऱ्या, आहा क्या बात है। नक्की बनवून बघा, खूप भन्नाट दिसतं आणि चवही अफलातून येते। नमस्कार, मी मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत। आज आपण आगरी स्पेशल शेवपा आणि गोऱ्या कशा बनवायचं ते बघतोय। शेवपा म्हणजे तांदळाची उकड काढून बनवलेले शिरवळे आणि गोऱ्या म्हणजे स्पेशल आगरी खीर। श्रावण महिन्यात सणासुदीला गौरी गणपतीला नैवेद्य म्हणून हा पदार्थ आवर्जून बनवला जातो, विस्मरणात गेलेला पदार्थ आहे। आधी आपण खीर बनवायला सुरू करूयात। तर खीर बनवण्यासाठी मी कायम आहे ना ताजं दूध वापरण्याचा प्रयत्न करते, त्यामुळे काय होतं त्या दुधाची चव त्या खिरीमध्ये उतरायला मदत होते आणि ती खीर खूप स्वादिष्ट लागते। आणि त्यामुळेच मी कंट्री डिलाइटचं फ्रेश काऊ मिल्क गाईचं ताजं दूध वापरते। हे दूध आहे की नाही ताजं काढलं जातं आणि फ्रेशली डिलिव्हर केलं जातं आणि यामध्ये अजिबातच भेसळ नाही आहे, पाणी नाही आहे आणि त्याच बरोबर हे 100% शुद्ध आहे। इथे मी कंट्री डिलाइटचं अर्धा लिटर गाईचं दूध घेतलेलं आहे। आता दुधाला छानपैकी एक उकळी काढून घेऊयात। चला तर इथे दुधाला मस्त उकळी आली आहे आणि इथे साय तुम्ही बघू शकाल, साईला मस्त असा पिवळसर रंग आलेला आहे आणि याचा सुगंध किंवा सुवास जो म्हणतात तोही अप्रतिम आहे, जो ऑर्गॅनिक दुधाला हवा तसा। याचा अर्थ हे दूध 100% ऑर्गॅनिक आहे। आता यामध्ये अर्धा कप साबुदाणा घालते। खिचडीसाठी जसा साबुदाणा आपण भिजवून घेतो त्याच पद्धतीने साबुदाणा भिजवून घ्यायचा आहे। साबुदाणा कसा भिजवायचा याचे खूप सारे व्हिडिओज पोस्ट केलेले आहेत, जाऊन नक्की चेक करा। सुका मेवा काजू आणि बदामाचे तुकडे आहेत आणि हे छान एक 4 ते 5 मिनिटं शिजवून घेऊयात, जोपर्यंत हा साबुदाणा आहे ना मस्त असा ट्रान्सपरंट होत नाही तोवर। साबुदाणा छान शिजलेला आहे। साबुदाणा शिजला हे कसं कळतं तर हा साबुदाणा आहे ना तरंगून त्या दुधावर फ्लोट होतो, तरंगतो, दुधावर वर येतो तरंगून आणि त्याचबरोबर नुसताच तरंगत नाही, छान असा ट्रान्सल्युसंट होतो साबुदाणा। तुम्ही बघा एकूण एक दाणा त्याचा असा मोत्यासारखा ट्रान्सल्युसंट होतो, किती सुंदर दिसतंय, छान असा टपोरा होतो शिजला की। आता काय करायचं, आता यामध्ये घालूयात आपण एक चमचाभर साजूक तूप। खीर आहे, तूप गेलंच पाहिजे। आणि पाव कप ओल्या नारळाचा चव मिक्स करून हे एक 2 ते 3 मिनिटं छान शिजवून घेऊयात। मस्तपैकी एक 4 ते 5 मिनिटं ही खीर शिजवून घेतली आहे, भारी दिसतीये। आता यामध्ये आपण घालतोय गूळ। गॅस बारीक करायचा गूळ घालताना, नाहीतर काय होतं ना बऱ्याचदा गूळ घातला, पाव कप गूळ आहे, गूळ घातला की दूध नासतं किंवा फाटतं, त्यामुळे गॅसची हीट लो करायची। वेलची पूड घालूयात आणि गूळ आहे तर जायफळ, एक चिमूटभर जायफळ पुरेसं होतं, खूप घालायची जायफळ गरज नाही, फक्त त्याचा स्वाद त्या पदार्थामध्ये उतरला पाहिजे। आहा मस्त, क्या बात है। मिक्स करूयात आणि एक 2 मिनिटं फक्त शिजवूयात। गूळ इथे मस्त विरघळलेला आहे आणि खीरही रंग बघा काय सुरेख आलेला आहे, मस्त। आता साबुदाणा दाखवते मी तुम्हाला, छान शिजतो साबुदाणा, मस्त असा चकचकीत दिसतो, ट्रान्सल्युसंट होतो। आहा, आणि गुळाची चव आहे ना या खीरमध्ये अफलातून येते, जबरदस्त। अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा। आता आपण शेवपा बनवूयात। मस्त लागतो हा शेवपा, काही ठिकाणी याला शिरवळ्या असं पण म्हणलं जातं कोकणात। तर इथे 1.5 कप पाणी मी गरम करायला ठेवलेलं आहे, यामध्ये अर्धा चमचा मीठ घालूयात, मिक्स करायचं आणि 1.5 कप पाणी आहे तर 1.5 कप तांदळाचं पीठ।
मिक्स करूयात पटकन. गुठळ्या नाही राहिल्या पाहिजे तांदळाच्या पिठाच्या. आता पीठ छान मिक्स झालं की गॅस बंद करायचा, पिठावर झाकण ठेवायचं आणि एक 10 मिनिटं हे छान मुरून घ्यायचं. उकड ही व्यवस्थित आता एक 10 ते 15 मिनिटं मी झाकून ठेवली होती आणि हलकीशी थंड पण झालेली आहे. आता आपण उकड काढूयात. उकड आता छानपैकी मळून घ्यायची. लागलं तर थोडा पाण्याचा हात लावू शकता मळताना. छान एकसारखी स्मूथ करून घ्यायची मळून मळून. आता ही कणिक छान मळून झाली की यातून एक छोटा पोर्शन घ्यायचा, असा एक रोल करून घ्यायचा आणि इथे हा चकली बनवायचा साचा आहे. याला ही शेवची प्लेट मी लावलेली आहे. एक बारीक येते, एक खूप जाड शेव आणि एक मीडियम. सो ही मीडियम आहे जी शेवची प्लेट वापरलेली आहे ती. यामध्ये हा गोळा घालूया, झाकण लावायचं आणि आता इथे माझ्याकडे ही स्टीमरची प्लेट आहे. यामध्ये हे आपण शेवपा पाडून घेऊयात किंवा शेव पाडून घेऊयात. तर हे जे आपण 1.5 कप पीठ घेतलेलं आहे यामध्ये 3 शेवपा छान बनवून तयार होतात. तुम्हाला लहान मोठे कसे करायचे तसे करू शकता. इव्हन इडली पात्रामध्ये पण हे छान होतात. म्हणजे मग एकाच वेळेस भरपूर शेवपा बनवून तयार होतात. इडली पात्रातही तुम्ही करू शकता. आणि आता स्टीमरमध्ये पाणी मी गरम करायला घेतलेलं आहे, करून ठेवले रादर. आता यामध्ये हे प्लेट्स ठेवूया, झाकण ठेवायचं आणि एक 7 ते 8 मिनिटं छान वाफवून घ्यायचं, स्टीम करून घ्यायचं. एक साधारण 7 ते 8 मिनिटं झालेले आहेत. आता हे काढूयात. छान शिजले, तुम्ही बघू शकाल. आणि आता याच पद्धतीने पुढचे पण मी शिजवून घेते. चला तर मग शेवपा आणि गोऱ्या बनवून तयार आहे. तर हे ताज्या दुधाच्या चवीची खीर तुम्हाला बनवायची असेल तर कंट्री डिलाईट ॲपची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. ते ॲप डाउनलोड करा आणि फ्रेश काऊ मिल्क याला सबस्क्राईब करा. तर ही कशी सर्व करायची, हा शेवपा घ्यायचा, त्यावर मस्त ही खीर घालायची आणि हातानेच खायची, चमच्याने खायची नाही, अफलातून लागते. रेसिपी आवडली तर यूट्यूबवर मधुराज रेसिपी मराठीला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात अशाच मस्त रेसिपीसोबत. तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.